नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं नवीन एका व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे। हो, आता तुम्ही थंबनेलला पाहिला ना, अगदी बरोबर आहे बरं का। आज आपण भरपूर फायदे असलेली मोड आलेली मटकीची रेसिपी करणार आहोत। मोड आलेली मटकीची भाजी नको म्हणणाऱ्यांसाठी ही आजची कुरकुरीत रेसिपी त्यांना कळणार सुद्धा नाही। मी एकदा खाल्ल्यानंतर ना पुन्हा आवर्जून केल्याशिवाय राहणार नाही। चला तर मग ही नेमकी कुठली रेसिपी आहे, वेळ न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सुरुवातीला आजच्या रेसिपीसाठी आपल्याला हवेत मटकी, तर ती म्हणजे मोड आलेली मटकी। आता मटकीला मोड कशी आणायचे, एका पातेल्यामध्ये मटकीना 7 ते 8 तास भिजत ठेवायचे। भिजलेली मटकी जी असते ह्या चाळणीवरती ठेवून घट्ट वरती झाकण ठेवायचं आणि बघा दुसऱ्या दिवशी मटकीला असे छान भरभरून मोड आलेले असतात। मोड आलेल्या मटकीचे फायदे भरपूर आहेत बरं का। मोड आलेल्या मटकीमध्ये ना क जीवनसत्व भरपूर प्रमाणात असते, ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते, रक्तातील ना साखर नियंत्रित राहते। त्याचबरोबर मटकी ना पचायला हलकी सुद्धा असते। मटकी खाल्ल्यामुळे ना शरीराला ऊर्जा मिळते आणि वजन कमी करण्यासही मदत होते। तर आपण मोड आलेल्या मटकीपासून उसळ करतो, शिवाय मिसळ करतो किंवा मटकीची आमटी। पण आज जर आपण मोड आलेल्या मटकीपासून ना वेगळी रेसिपी करणार आहोत, जे की कोणाला कळणार सुद्धा नाही की हे मोड आलेल्या मटकीपासून आपण केले। चला आता आपण सुरुवात करूयात। सुरुवातीला मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे इथे, त्याच्यामध्ये घेणार आहोत आपण मोड आलेली मटकी 1 कप इतकी। आता तुम्हाला हा पदार्थ किती प्रमाणामध्ये करायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही मटकीचं प्रमाण हे वाढवू शकता। त्याच्यामध्ये 1 हिरवी मिरची इतकी घेतली, 4 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। आता आपल्याला ह्याच्यामध्ये जरा सुद्धा पाणी वापरायचं नाही। मोड आलेल्या मटकीचा ओलसरपणा आहे त्याच्यातच आपल्याला वाटून घ्यायचं आहे, पण वाटून म्हणजे एकदम बारीक पेस्ट करायची नाही, नुसतं फक्त मिक्सरला एकदा फिरून घ्यायचं आहे। म्हणजे कसा मटकीचा थोडासा त्याच्यामध्ये क्रंचीपणा असायला हवा, स्वाद यायला हवा ना, म्हणून। आता बघा हे असं भरडच आपल्याला वाटून घ्यायचं आहे बरं का, दरदरीत। आता आपण इथे एक भांडं घेऊयात, म्हणजे की सर्व जिन्नस आपल्याला एकत्रित करायचे आहेत ना, म्हणून आपण जरा हे भांडं मोठंच घेणार आहोत। आता आपण मिक्सरला बारीक वाटलेली जी मटकी होती ना ती घालून घेऊयात। तुम्ही कुटून मटकी घेतलात ना, अगदी भरड आदू करून नुसती घेतलात ना तरीसुद्धा चालेल। आता ह्याच्यामध्ये घालायचं आपल्याला ते म्हणजे बेसनचं पीठ। अर्धा कप इतकं बेसनचं पीठ घेतलेलं आहे। पाव कप इतका बारीक रवा घेतला आहे। बेसनचं पीठ तुम्ही घरी केलेलं वापरू शकता, विकतचं वापरलं तरीसुद्धा चालेल। एक मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरलेला आहे तो घालून घेतला। त्याचबरोबर भरपूर अशी स्वच्छ धुवून बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेतली। अर्धा चमच जिरे हवं तर ज्यावेळेस आपण मिक्सरला मटकी बारीक केली त्यावेळेस तिथे घालून बारीक केला तरीसुद्धा चालेल। लाल तिखटमध्ये बघा आम्ही कांदा लसूण मसाला खातो ना, म्हणून इथे अर्धा चमच इतका कांदा लसूण मसाला घातलेला आहे। तुम्ही कुठल्याही प्रकारचं लाल तिखट खाताना ते वापरू शकता। पाव चमच इतकी हळद, अर्धा चमच धना पावडर, पाव चमच इतका गरम मसाला, त्याचबरोबर 1 चमच भरून इतके तीळ आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे, साधारण अर्धा चमच इतकं। आता याच्यामध्ये जरासुद्धा पाणी घालायचं नाही। मटकीचा ओलसरपणा आहे का नाही त्याच्यामुळे आपल्याला असं सुकंच मळून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण घालून घेऊयात 2 चमचे इतकं तेल आणि छान आता आपण हे चोळत राहणार आहोत। मटकी ओली आहे त्याच्यातच आपल्याला मळून घ्यायचं आहे। जसं तुम्ही असं मळत जाल ना तसा छान ह्याला बाइंडिंग येते, एक गोळा तयार होतो। तुम्हाला हवं तर तुमच्याकडे जर पालक असेल तर बारीक चिरून इथं वापरू शकता, मेथी जर असेल तर बारीक चिरून ह्याच्यामध्ये वापरलं तर चालेल। आणखीन कुठलं कडधान्य असेल तर मटकी बारीक करताना तिथे कुठलं कडधान्य वापरायचं असेल जसं की चणे वगैरे असतील ते वापरलात ना तरीसुद्धा चालेल। बघा जरासुद्धा पाण्याचा वापर न करता छान असं इथं एक गोळा तयार झाला। आता याच्यावरती झाकण ठेवून आपण बाजूला ठेवूयात एक 5 मिनिटं भिजण्यासाठी, म्हणजे ह्याच्यामध्ये रवा वापरला ना तो फुलेल। आता ह्याच्यासोबत खाण्यासाठी ना आपण छान शेवची चटणी करून घेऊयात। त्याच्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक छोटी वाटी इतकी गाठी शेव घेतली, जे की त्याला बरेच जण बेसन शेव सुद्धा म्हणतात। भरपूर अशी स्वच्छ धुतलेली कोथिंबीर, 1 हिरवी मिरची, मीठ थोडंसंच वापरायचं कारण शेवमध्ये सुद्धा मीठ असतं। लिंबाचा रस एक 4 ते 5 थेंब, लिंबाचा रस जर नसेल म्हणजेच की लिंबू नसेल तर तुम्ही 1 चमचा दही वापरला तरीसुद्धा चालेल। सुरुवातीला मिक्सरला कोरडंच फिरून घ्यायचं आणि नंतर चटणी कितपत घट्ट पातळ हवी ना त्याच्यानुसार पाणी घालून छान एकदम बारीक अशी चटणी वाटून घ्यायची। बघा ही चटणी छान तयार झाली। ह्या चटणीला फोडणी किंवा तडका देण्याची गरज पडत नाही, ही चटणी अशीच सुकी खायची। जिथं मी गाठी शेव वापरली बघा तिथं तुम्ही पिवळी बारीक शेव वापरू शकता, शिवाय फरसाण वापरला तरीसुद्धा चालेल। तयार चटणी बाजूला ठेवूयात, तोपर्यंत बघा आपण हे जे पीठ मळून ठेवलं होतं ना छान प्रकारे भिजलेलं आहे। आता आपण हाताला थोडंसं तेल लावून घेणार आहोत आणि ह्याचे आपण छान वडे थापून घेणार आहोत। तुम्हाला बघा आतापर्यंत सांगितलं नव्हतं आजच्या रेसिपीचं नाव, तर आज आपण करत आहोत इथं मटकीचे वडे। हे छान पातळ थापून घ्यायचे बरं का, आणि छान कडेने आकार द्यायचा म्हणजे चिरा जातात ना त्यामुळे। जितके पातळ थापाल ना तितके छान कुरकुरीत होतात आणि भाजायला देखील वेळ लागत नाहीत म्हणून।
वरून थोडेसे असे तीळ लावून घ्यायचे, म्हणजे दिसायला छान दिसतात आणि खायला देखील छान लागतात बरं का. जर ह्या पिठाला ना छान असं बाइंडिंग येईना, वडा हा थापता येईना, तर तुम्ही ह्याच्यामध्ये 2 चमचे तांदळाचं पीठ घातलात तरीसुद्धा चालेल. जर पीठ खूपच घट्ट असेल तर 2 चमचे इतकं पाणी घालून थोडंसं पीठ सैलसर केलात तरीसुद्धा चालेल. पण जास्तीचं पीठ सैलसर करायचं नाही, नाहीतर वडा असा पातळ थापता येत नाही, खूपच चिकटसर असं होतं आणि मग वडा आपला तेलामध्ये टाकत असताना सुद्धा तो तुटला जातो. म्हणून भरपूर कांदा वापरायचा, म्हणजे कांदा असेल ना तितका हा वडा खायला खूप छान कुरकुरीत आणि चविष्ट लागतो. हे वडं करत असताना ना ह्याच्यामध्ये जरासुद्धा सोडा किंवा इनो वापरायचा नाही, नाहीतर वडे हे आपले नरम होतात. आपण तेल घातलं ना ह्याच्यामध्ये, त्यामुळे छान खुसखुशीत कुरकुरीत हे वडे तर होतातच. बघा एक एक करून बाकीचे सर्व इथे वडे करून घेतलेत. आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये ना मोठ्या आकाराचे पातळ 6 इतके आपले हे वडे तयार झालेले आहेत बरं का. बघा अगदी बघूनच किती छान दिसतात. आता आपण हे थोडेसे फ्राय करून घेऊया. बघा इथं पॅनमध्ये ना मी 1 पळी तेल अगोदरच गरम करायला ठेवलं होतं. तेल गरम आहे की नाही बघायचं आणि मग आपलं तेल हलकंच गरम असावं बरं का, जास्त कडकडीत गरम ठेवायचं नाही. आता एक एक करून आपण वडे हे तेलावरती सोडून फ्राय करून घेणार आहोत. गॅस मात्र मध्यम टू बारीकच ठेवायचा. फास्ट गॅसवरती जर वडे तुम्ही हे तळून घेतलात तर आपण ह्याच्यामध्ये जी मटकी वापरली का नाही ती आपण कच्चीच वापरली, मग त्याच्यामध्ये क्रंचीपणा राहील, शिवाय आपला कांदासुद्धा छान असा फ्राय होणार नाही, कचकच असा लागेल वडे आपण ज्यावेळेस खाताना. त्यामुळे गॅस हा मध्यम टू बारीक ठेवून हे वडे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत. हे वडे तळत असताना लगेच पलटी करायचे नाहीत. ते तेलामध्ये छान सेट झाले की मग पलटी करून दोन्ही बाजू छान लालसर बदामी रंग येऊसपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. बघा वडे छान प्रकारे दोन्ही बाजूने तळले की आता आपण एखाद्या चाळणीवरती किंवा अशा टिश्यू पेपरवरती तुम्ही काढून घेऊ शकता, म्हणजे जे एक्स्ट्राचं तेल असेल ना ते निघून जाईल. आता बरेच जण तेलकट किंवा ऑइली ज्यांना जमत नाही त्यांच्यासाठी काय सांगू का, पण एरवी बघा मिक्स पिठाचे थालीपीठ करतो किंवा भाजणीचे थालीपीठं करतो. मग ओला रुमाल करून कसं आपण त्याच्यावरती थापून मग तव्यावरती तेल किंवा तूप किंवा बटर थोडंसंच लावून शेकून घेतो बघा, तुम्ही त्या पद्धतीत ह्याचं ना थालीपीठ केलात तरीसुद्धा चालेल. ओला रुमाल करायचा, आपण तयार केलेलं हे जे पीठ होतं, जे मिश्रण होतं ते त्याच्यावरती थापून तुम्ही तव्यावरती भाजून घेतलात ना, म्हणजे तुमच्या इथं मटकीचे थालीपीठंसुद्धा तयार होतील. म्हणजे तुम्ही ह्या पिठापासून अगदी थालीपीठं केलात तरीसुद्धा चालेल. पण हे वडे आपले बिलकुलसुद्धा तेलकट होत नाहीत. बघा वडे इतके तळूनसुद्धा आपलं पॅनमध्ये तेल किती उरलेलं आहे. छान सगळे इथे वडे तळून झाले की आता आवाजसुद्धा ऐका. अरे वा किती छान कुरकुरीत झाले तो, आणि वरून आपण तीळ लावले होते ना त्यामुळे हे वडे दिसायला बघा किती छान दिसतात. जेवणाच्या ताटामध्ये आपण बघा वेगवेगळ्या प्रकारच्या वड्या करतो, मग तुम्ही कधीतरी ना हे मटकीचे वडे करून बघा. अगदी जेवणाच्या ताटातली चव वाढवणारे हे वडे आहेत बरं का. अगदी पहिल्यांदा जरी कोणाला खायला दिलात ना तर आहा खूपच भारी असे म्हणता येईल. किंवा संध्याकाळच्या चटरपटर भुकेसाठी काहीतरी खायचं असेल त्यावेळेस तुम्ही हे मटकीचे वडे आणि ही शेवची चटणी एक नंबर खायला लागतात. अगदी तुम्ही मुलांच्या टिफिनला सुद्धा देऊ शकता बरं का, इतके छान चविष्ट लागतात. मुलं तुम्हाला पुन्हा हवेत म्हटल्याशिवाय राहणार नाही बरं का. बघा आपण पातळ करून छान भाजून घेतले होते ना, त्यामुळे आतपर्यंत छान भाजलेले आहेत. आणि तेलकट म्हणायला गेलात तर बघू शकता रिझल्ट तर तुमच्या समोर आहे. अजिबात तेलकट न होणारे हे मटकीचे आपले वडे तयार झाले. मुलांना संध्याकाळच्या चटरपटर भुकेसाठी बाहेरचे अनहेल्दी पदार्थ देण्याच्या ऐवजी तुम्ही घरच्या घरी असे नक्कीच पदार्थ बनवून देऊ शकता. मग कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओ जरा सुद्धा आवडला तर पटकन एक लाईक ठोका, आणि हो असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा, आणि हो व्हिडिओ शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला मग पुन्हा भेटू नवीन एका रेसिपीमध्ये.